काही गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, जर एखाद्या नवीन दुकान चालू केलं तर त्याला त्रास द्यायला बिचारे लई कष्ट घेत आहे. आता ते त्यांचं काम प्रामाणिकपणे करताय, पण एक व्यावसायिक म्हणून आपण काय केलं पाहिजे? त्यांच्याशी भांडणं केली पाहिजे का मारामाऱ्या केल्या पाहिजे? आपण आपलं दुकान चालू करायला कुठून कुठून पैसे गोळा केले, किती वर्षाची कमाई आपण त्या दुकानात लावली हे आपल्यालाच माहिती. आणि एका भांडणामुळे ते सगळं दुकान बंद होऊ शकतं हे माहित असताना जर आपण भांडणं करीत असेल तर मग धंदा व्यवसाय या गोष्टी आपल्यासाठी बनलेल्याच नाही. आपली चूक असेल तर सरळ मोठ्या मनाने माफी मागा, दुसऱ्याची चूक असेल तर कुठे येड्याच्या नादी लागायचं म्हणून माफी मागा. पण माफी मागा आणि माफी मागितली म्हणून आपण कुठेतरी लाचार झालो, कुठेतरी झुकलो असं अजिबात नाही. असं असतं तर रस्त्यावर एखादं कुत्रं भुकलं त्याला पण आपण दगड मारल्याशिवाय पुढे नसतो निघालो. धंद्यात मारामारी, शिवीगाळ, प्रश्न फुगणं या गोष्टींना अजिबात जागा नसते. आता देवाच्या कृपेने माझं जिथं दुकान आहे तो एरिया खरंच लई चांगला आहे. चरोली गाव म्हणजे प्रेमाचं गाव आहे. पण याआधी मी पण बाहेर व्यवसाय करत होतो, हातगाडी होती माझी. मला पण काही वाईट अनुभव आलेले, पण आनंद या गोष्टीचा होतो त्यांच्या त्या दिवशी नादी नाही लागत बसलो, बरं झालं. असं जर केलं असतं तर कदाचित आज पण मी गावाकडेच असतो आणि माझ्या पण डोक्यावर कर्जाचा डोंगर असता.